नमस्कार शेतकरी मित्रांनो. हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन हवे असेल तर योग्य अवस्थेत एक उत्तम फवारणी करणे खूप गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण हरभरा प्लॉटवर आलो आहोत. हरभऱ्याला आता 70 ते 75 दिवस पूर्ण झालेले आहेत. तसेच फुलांचे रूपांतर गाठ्यांमध्ये होऊन गाठ्यामधील दाणे भरण्यास आता सुरुवात झालेली आहे. ही अवस्था उत्पादन ठरवणारी सर्वात महत्त्वाची अवस्था आहे. गाठ्यातील दाणे पूर्ण भरण्यासाठी, दाण्यांचे वजन वाढून दाणे टपोरे होण्यासाठी, तसेच घाटे नियंत्रणासाठी एक जबरदस्त फवारणी कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, दाणे भरण्यासाठी पिकाला सर्वात जास्त गरज असते पोटॅशियमची. तर त्यासाठी ऑर्गॅनिक पोटॅश किंवा वॉटर सोल्युबल पोटॅशचा तुम्ही या फवारणीमध्ये वापर करू शकता. FMC कंपनीचे लिजेंड हे ऑर्गॅनिक पोटॅश 15 लिटर पाण्यासाठी 4 ग्रॅम किंवा वॉटर सोल्युबल खतामध्ये 05234 किंवा 0050 हे द्रव्य खत 75 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत 5-10% उशिरा लागलेल्या फुलांची गळ कमी करून गाठ्यांमध्ये रूपांतर होण्यासाठी बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी बोरॉन 20% हे सूक्ष्म अन्नद्रव्य खत 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे. तसेच घाटेअळी व इतर रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी कोराझान हे कीटकनाशक 10 ml किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 5% Hg हा घटक असलेलं कीटकनाशक 10 ग्रॅम किंवा अँप्लिगो हे कीटकनाशक 15 ml 15 लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. या 3 कीटकनाशकापैकी एका कीटकनाशकाचा वापर आपल्याला या फवारणीमध्ये करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागात जर सतत ढगाळ वातावरण किंवा सकाळी धुके पडत असेल तर साप किंवा अँट्राकॉल या बुरशीनाशकांचा तुम्ही या फवारणीमध्ये वापर करू शकता. अशा प्रकारे एक पोटॅशयुक्त खत, एक कीटकनाशक, एक सूक्ष्म अन्नद्रव्य खताचा वापर आपल्याला या शेवटच्या महत्त्वाच्या फवारणीमध्ये करायचा आहे. गरज असल्यास बुरशीनाशकाचाही वापर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे एक योग्य वेळेत केलेली फवारणी तुमच्या हरभरा पिकाच्या उत्पन्नात 20 ते 30% निश्चितच वाढ करू शकते. शेतकरी मित्रांनो, माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन उपयुक्त शेतीविषयक माहितीसाठी फार्म फॅक्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.